मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी भव्य रॅली काढण्यात आलेली आहे। मुळामध्ये उत्तर मध्य मुंबईची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशी होणार आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत, त्यांनाच विचारूयात की या मतदारसंघामध्ये नेमकी हवा कोणाची आहे। काय सांगाल, या मतदारसंघामध्ये कोण येईल असं वाटतं निवडून? ऑब्व्हियसली उज्ज्वल निकम साहेब येणार। का? उज्ज्वल निकम साहेब मतदारसंघ सोडून अख्ख्या महाराष्ट्रात दहशतवाद्यांचा कर्जाकाळ म्हणून प्रसिद्ध आहे। पहिल्यांदा आरोपी गुन्हेगार आणि गुन्हेगार सिद्ध करून त्याला फासाच्या तख्तापर्यंत घेऊन गेलेले आणि कोणतीही खासगी प्रॅक्टिस न करता त्यांनी जनतेसाठी जनतेचा लढा दिला। आज जर आपण महाराष्ट्रात बघितलं, कोणताही जर गंभीर गुन्हा झाला तर महाराष्ट्राच्या जनतेची मागणी असते की उज्ज्वल निकम साहेबांनी ती केस लढली पाहिजे। जर सबंध महाराष्ट्रात त्यांची एवढी लोकप्रियता आणि एवढी विश्वासार्हता त्यांच्या वकिलीवर आहे तर त्यांना ऑब्व्हियसली मध्य उत्तर आणि विधीत न होते आता राजकारणात ते प्रवेश करतात। आता त्यांच्या राजकारणातला प्रवेश हा समजा 10-15 दिवसाचा आहे, ॲट द मोस्ट 20 दिवसापूर्वीचा आहे। पण सबंध महाराष्ट्राला तर 1992 ते 2023 ही 30 वर्ष त्यांना त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे आणि एक निष्णात आणि एक आपण काय म्हणतो ते एक निष्णात कायदेतज्ञ आणि आपल्या प्रोफेशनला जागणारा, गुन्हेगारांशी किंवा कोणाशी तडजोड न करता त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत किंवा फासाच्या तख्तापर्यंत घेऊन जाणारा एक ॲडव्होकेट म्हणून त्यांची आज पूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे। दादा कसा प्रतिसाद आहे? दादा कसा प्रतिसाद आहे? हाजी प्रतिसाद कसा आहे या मतदारसंघामध्ये? उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड लढत होती। 100% उज्ज्वल निकम साहब जिंकलर 100%। नरेंद्र मोदी, ये देश का भविष्य का सवाल है और ये देश के लिए भविष्य के लिए चुनाव हो रहा है। ताई काय सांगाल, उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड लढत होते उत्तर मध्य मुंबईसाठी? हे बघा, उज्ज्वल गायकवाड जे आहे, उज्ज्वल जी आहेत ना निकम, ते त्यांचं काम खूप चांगलं आहे। भारतीय जनता पार्टीसाठी लोक सगळे हेच बोलतात की भारतीय जनता पार्टी आता जी युती बनलेली त्यांनी निवडून यावं, कारण देशाचं भवितव्य आपल्याकडे जे आहे ते आपल्याला उज्ज्वल करायचं आहे। आपलं भवितव्य देशाचं उज्ज्वल झालं पाहिजे, याच्यासाठी आपण परफेक्ट कॅन्डिडेट दिलेला आहे। आधी विधीज्ञ होते, आता राजकारणात आलेले आहेत, अजूनही त्यांची कारकीर्द ही सुरू झालेली नाही। कारकीर्द जी आहे ना, जी आताची सुरुवात झालेली आहे ती योग्य प्रकारे सुरुवात झालेली, ती योग्य प्रकारे काम करते, हा त्याचा उद्देश आहे। चांगला भेटतोय मला। काय वाटतं, लढत वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम लढत होतीये? उज्ज्वल निकम आपण या ठिकाणी बघतोय की उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ जी रॅली काढण्यात आलेली आहे त्या रॅलीमध्ये बहुसंख्य महिला कार्यकर्त्या ह्या सहभागी झाल्याचं दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, सांताक्रूज, मुंबई। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे। प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये। कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये। पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024। 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा। अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 992371626, 942352547 आणि शुभम गजानन खेडेकर 899662004। त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ।
Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.